महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना आता नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थिनींसाठी एक मोठी खुशखबर आली आहे, जी त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे नवीन घडामोडीबद्दल सविस्तर माहिती घेऊया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थिनींसाठी सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना अद्याप निधी मिळाला नव्हता, त्यांच्यासाठी ही बातमी विशेष आनंददायी आहे. या लाभार्थिनींच्या बँक खात्यामध्ये आता 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सरकारने या निधी वितरणासाठी एक विशिष्ट कालावधी निश्चित केला आहे. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. हे 5 दिवसांचे वेळापत्रक सर्व पात्र लाभार्थिनींना त्यांचा निधी मिळवण्यासाठी पुरेसे असेल अशी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही अर्ज केला असेल, तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून 4,500 रुपये सरकारने जमा केलेले आहेत. हे पैसे तुम्हाला 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तुमचा अर्ज मंजूर झालेला असणे गरजेचं आहे आणि आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे पैसे 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळाले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये 30 सप्टेंबर नंतर मिळणार आहेत. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 5 दिवसामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यात ज्यांना पैसे मिळाले नाहीत, फक्त त्यांनाच 3 महिन्याचे 4,500 रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जर तुमचे आधार बँकशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.